नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासालटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, सप्टेंबर 2025 मध्ये एक्झरसाइज ड्रोन कवच भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात राबवले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश। तर नुकतेच एक्झरसाइज ड्रोन कवच हे भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये राबवले आहे। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे। ओके, बघा, याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। या एक्झरसाइजबद्दल भारतीय लष्कराच्या स्पेअर कॉर्प्सने सप्टेंबर 2025 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये एक्झरसाइज ड्रोन कवच हा विशेष लष्करी सराव केला आहे। ओके, याचा मुख्य उद्देश म्हणजे ड्रोन युद्धस्थितीचे अनुकरण म्हणजेच सिम्युलेशन करून त्याला उत्तर देण्याच्या क्षमतेची चाचणी घेणे हा आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारताचे पहिले मेरीटाईम सिम्युलेशन सेंटर चे उद्घाटन कोठे केले आहे? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन बी चेन्नई, तमिळनाडू। ओके, तर बघा, ऑप्शन बी याचं उत्तर असेल चेन्नई, तमिळनाडू येथे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारताची पहिली मेरीटाईम सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन केले आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी सहकार्य लाभले होते अकॅडमी ऑफ मेरीटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग आणि AP मोलर मायस्क। ओके, हे भारताला एक समुद्री शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवून देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आणि या केंद्रामुळे भारतातील नाविकांची गुणवत्ता वाढेल आणि त्यांची वैश्विक स्पर्धात्मकता सुधारेल। ओके, तर ही माहिती लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघा। सप्टेंबर 2025 मध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय संमेलन 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली। तर नवी दिल्लीमध्ये रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय संमेलन 2025चे उद्घाटन केले आहे। बघा, पुढचा प्रश्न बघणार आपण। प्रश्न क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, आयुष मंत्रालयाने भारताची पहिले ऑन्कॉलॉजी रिसर्च अँड केअर सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? ओके, बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन डी गोवा। तर गोव्यामध्ये हे उद्घाटन झाले आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण। गोव्यातील AIIA म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धारगल गोवा येथे याचे उद्घाटन झाले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 5 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पूर्णतः स्वदेशी 4G नेटवर्क स्टॅकचे उद्घाटन कोठे केले आहे? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन सी झारसुगुडा, ओडिशा। ओके, तर ओडिशामधील झारसुगुडा येथे नरेंद्र मोदी यांनी हे उद्घाटन केले आहे। ओके, तर लक्षात ठेवा। ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल। ओके, बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6 आहे, सप्टेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ओके, तर बघा, राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार हा मिळाला आहे नुकताच सोनू निगम यांना। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल। ओके, सोनू निगम यांना नुकताच राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025ने गौरविण्यात आले आहे। ओके, बघा, या पुरस्काराबद्दल माहिती बघूया थोडक्यामध्ये। हा पुरस्कार 28 सप्टेंबर 2025 रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे लता मंगेशकर ऑडिटोरियम, परस्पर नगर मध्ये कार्यक्रम आयोजित करून प्रदान करण्यात आला। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, नुकतीच पारंपरिक औषधावरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली। तर बघा, नवी दिल्लीमध्ये ही शिखर परिषद आयोजित होणार आहे। ओके, केली जाणार आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे बघा, नुकतेच भारताने कोणत्या प्रकारच्या इथेनॉलच्या निर्मितीला परवानगी दिली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी 2G इथेनॉल। ओके, तर 2G इथेनॉल या प्रकारच्या इथेनॉलला नुकतीच भारताने निर्मितीला
परवानगी दिली आहे, याच्या निर्मितीला परवानगी दिली आहे. बघा 2G इथेनॉल म्हणजेच सेकंड जनरेशन इथेनॉल. ओके, म्हणजे दुसऱ्या पिढीचे इथेनॉल. ओके, हे इथेनॉल अन्नधान्याऐवजी कृषी अवशेषांपासून म्हणजेच ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज तयार केले जाते. ओके, यांपासून तयार केले जाते. उदाहरणार्थ ऊसाच्या पेंडी किंवा गव्हाच्या तांदळाच्या काड्या किंवा मका खोड, बायोमास, लाकडाचा भुसा यापासून हे तयार केले जाते. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माही बासवाडा अणुप्रकल्पाचे भूमिपूजन कोणत्या राज्यामध्ये केले आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान. तर राजस्थानमध्ये नुकतीच माही बासवाडा अणुप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थान राज्यातील बासवाडा जिल्ह्यातील नपला येथे माही बासवाडा अणुऊर्जा प्रकल्प याचे भूमिपूजन केले आहे. बघा, हा जो प्रकल्प आहे तो 42,000 कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. याची क्षमता 2800 मेगावॅट आहे आणि याचे उद्दिष्ट म्हणजे हरित व स्वच्छ ऊर्जा उत्पादन वाढवणे व पर्यावरणीय शाश्वतता साधणे आणि आर्थिक विकास साध्य करणे हा आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. नुकतीच आंध्र प्रदेशमधील लाल चंदनाच्या संवर्धनासाठी किती रक्कम मंजूर केली आहे? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, 82 लाख. ओके, तर 82 लाख एवढी रक्कम आंध्र प्रदेशमधील लाल चंदनाच्या संवर्धनासाठी मंजूर केली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.